फिजन। ठीक है। अब बॉन्ड फिजन का मतलब होता है बॉन्ड क्लीवेज, क्लीवेज और बॉन्ड ब्रेकिंग। ठीक है। तो उसमें मैंने कल तुम लोगों को एक पढ़ा दिया था, मैं लेकिन रिपीट कर रहा हूं। आज दो चार इंपॉर्टेंट बातें मैं तुम लोगों को पढ़ा रहा हूं लेसन के अलावा, उसी लेसन में होंगी शायद वो आगे चल के, वो मैं तुम लोगों को पढ़ा दे रहा हूं। ठीक है। अभी पहला मैंने तुम लोगों को पढ़ाया था कल होमोलिटिक फिजन। होमोलिटिक फिजन कल मैंने तुम लोगों को पढ़ा दिया, लेकिन मैं वापस ये कर रहा हूं। अब यहां पे देखो, मीनिंग पे से ही समझ में, वर्ड के मीनिंग पे से ही समझ में आता। होमो मीन्स सेम, फिजन मीन्स ब्रेकिंग, बरोबर है। तो सेम ब्रेकिंग उसका मीनिंग है, सेम, और इसका मीनिंग है ब्रेकिंग। तो सेम ब्रेकिंग उसका मीनिंग हो गया। अभी ये जो फिजन होता है, ये सिंगल कोवैलेंट बॉन्ड का होता है। सपोज दो एटम्स है जिनकी इलेक्ट्रोनेगेटिविटी एक तो सेम है, या फिर दोनों के इलेक्ट्रोनेगेटिविटी में लिटिल डिफरेंस है। डिफरेंस थोड़ा सा अगर है, जैसे हाइड्रोजन और कार्बन, इनकी इलेक्ट्रोनेगेटिविटी में डिफरेंस कम रहता है। ठीक है। या फिर हाइड्रोजन हाइड्रोजन, या फिर कार्बन कार्बन, या फिर क्लोरीन क्लोरीन, दोनों अगर सेम है तो फिर उसमें तो कोई विषय नहीं है। ठीक है। उनका ये नहीं है रिजत। तो ये इफेक्ट, ये ब्रेकिंग बॉन्ड का तब होता है जब दो एटम के इलेक्ट्रोनेगेटिविटी डिफरेंस एक तो बहुत कम है, या फिर दोनों की इलेक्ट्रोनेगेटिविटी सेम है। ठीक है। तो फिर क्या होता है, देखो मैं यहां पे लिखता हूं, सिमेट्रिकल ब्रेकिंग, सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ सिंगल कोवैलेंट बॉन्ड। ये वर्ड इंपॉर्टेंट है क्या? सिंगल कोवैलेंट बॉन्ड इन सच अ वे that in such a way that both partner atoms get one electron each. Both partner atom get one electron each and form free radicals, and form free radicals. ठीक है। सिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ सिंगल कोवैलेंट बॉन्ड इन सच अ वे दैट बोथ पार्टनर एटम गेट वन इलेक्ट्रॉन ईच एंड फॉर्म फ्री रेडिकल। अब मीनिंग क्या होता है, देखो मैं बताता हूं तुम लोगों को। अगर सिंगल कोवैलेंट बॉन्ड है, सपोज टू एटम्स ऑफ ए ज्वाइंड बाय द सिंगल कोवैलेंट बॉन्ड, और ये सिंगल कोवैलेंट बॉन्ड जो है तुम लोगों को अभी मैंने पढ़ा दिया है, तो आप लोगों को ये पता है कि ये जो बॉन्ड रहता है इसमें दो इलेक्ट्रॉन रहेंगे, और वो भी इक्वल शेयरिंग के रहेंगे। अब जब ये बॉन्ड ब्रेक होता है तो इसका इलेक्ट्रॉन इसे मिलता है, और इसका इलेक्ट्रॉन इसे मिल जाता है। इसीलिए जब ये बॉन्ड ब्रेक होगा तो दोनों के पास एक एक अनपेयर्ड इलेक्ट्रॉन रहेगा। ठीक है। इसी को बोला जाता है फ्री रेडिकल, एंड दीज आर वेरी एक्टिव। ओके, बहुत ज्यादा एक्टिव रहते हो, बहुत ज्यादा रिएक्टिव रहते, क्योंकि एक इलेक्ट्रॉन है तो उनको एक की ही क्या रहती, आवश्यकता रहती है, और इसीलिए दे आर वेरी रिएक्टिव। अब ये जो ये ब्रेकिंग है बॉन्ड का, होमोलिटिक फिजन, होमोलिटिक फिजन टेक्स प्लेस, टेक्स प्लेस, टेक्स प्लेस between atoms which having same electronegativity, same electronegativity or small difference in their electronegativity
निगेटिविटी। ठीक है, ये हो गया तुम्हारा होमोलिटिक फिजन। अरे ओम अंबाळकर कोण आहे रे? ओम अंबाळकर, ओम अंबाळकर। यस सर। तू अंजनगाव बारीचा आहे काय? हा। बर, फी वगैरे जमा केलेली आहे काय? नाही सर। मग करा लागेल ना। किती दिवस फ्री मध्ये शिक्षण सांग बरं मला। नाही सर, देत आहे ना 2-3 दिवसात। अरे असं तर 15 दिवस झाले सांगून राहिले राजा। अरे सर, खरोखर देत आहे 2-3 दिवसात। नाही अरे सर फरे सर नाही म्हणायचं, व्यवस्थित बोलायचं जरा माणुसकीनी। आलं का लक्षात? अरे सर फरे सर शब्द नाही वापरायचे इकडे, समजलं काय? ओके सर, सॉरी। हा, अरे सर वरे सर नाही, ते एवढा आहे का मी? नाही सर। मग त्या वडिलासोबत असं बोलतो का तू? अरे बाबा कुठं चालला? नाही सर, सॉरी। हा, मग सर चांगलं बोलायचं व्यवस्थित। ओके सर। चला झालं रे, लिहिलं काय? बॉन्ड फिजन तर होमोलिटिक फिजन। फी जमा करा। अंजनगाव बारीच्या भरपूर जणांनी पैसेच नाही दिलेले, जे लेट जॉईन झाले त्यांनी पैसेच नाही दिलेले। ठीक आहे, होमोलिटिक फिजन। आता दुसरं आपल्याला पाहायचं आहे हेट्रोलिटिक फिजन। ठीक आहे, हेट्रोलिटिक पहा, आता मी याच्यात वर्ड लिहितो इथे, हेट्रोलिटिक फिजन। आता इकडे पाहायचं, आता जसं समजा एससीएल आहे, कालचं एक्झाम्पल घेऊ आपण। एससीएल यांच्यामध्ये कोणता बॉन्ड आहे? सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड आहे। आणि सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड असल्यामुळं काय होते, आता झालं। आता इथे पहा, इकडे लक्ष द्यायचं। आता या क्लोरीनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे, 3.5 युनिट आहे त्याची, आणि याची आहे 2.1 युनिट। इलेक्ट्रोनिगेटिविटी खूप मोटा कंसेप्ट है केमिस्ट्री मधला। ठीक है, केमिस्ट्री में एक बहुत बड़ा कंसेप्ट है इलेक्ट्रोनिगेटिविटी, इसलिए उसको इंपॉर्टेंट है वो। अब जब ये बॉन्ड ब्रेक होता है ना, ये खुद का तो इलेक्ट्रॉन ले लेता है, लेकिन साथ ही साथ वो दूसरे का भी इलेक्ट्रॉन, हाइड्रोजन का भी इलेक्ट्रॉन अपनी तरफ ले लेता है, क्योंकि उसकी इलेक्ट्रॉन खींचने की पावर कैसी है? ज्यादा है। इज दैट क्लियर? यस सर। यस सर। इसके कारण क्या होता है कि एक एटम का होता है नुकसान, इलेक्ट्रॉन का लॉस हो गया, इसका एक इलेक्ट्रॉन चले गए इसके पास से, एक इलेक्ट्रॉन गेला याच्यापासून, म्हणून याचं एक इलेक्ट्रॉनचं नुकसान झालेलं आहे। आणि क्लोरीन जो आहे त्याचं एक इलेक्ट्रॉनचा फायदा झालेला आहे। क्लोरीनचा एक इलेक्ट्रॉनचा काय झालेला आहे? फायदा। मग एक इलेक्ट्रॉन का इसका फायदा हुआ करके इसने एक इलेक्ट्रॉन गेन किया करके 1 नेगेटिव चार्ज, और इसका एक इलेक्ट्रॉन का लॉस हुआ, ये इलेक्ट्रॉन इसके पास का चले गया है, चालला गेला, म्हणून याच्यावर एक पॉझिटिव्ह। याच्या आधी पण मी शिकवलेलं आहे तुम्हाला की जर समजा जर इलेक्ट्रॉन डोनेट करत असेल एलिमेंट तर पॉझिटिव्ह चार्ज येतो, आणि जर गेन करत असेल तर निगेटिव्ह चार्ज येतो, बरोबर आहे की नाही? तर मग हा डोनेट केला यांनी, डोनेट म्हणजे जबरदस्तीने घेतला त्यांनी क्लोरीनला, की यांनी, तुम्हाला वाटते का यांनी हायड्रोजननी स्वतः दिला म्हणून इलेक्ट्रॉन? हा, यांनी जबरदस्तीने ओढून घेतला। म्हणजे हे कसं आहे, हे कसं असते, कोणीतरी असं रस्त्यावरून चालला, समजा तुम्ही रस्त्यावरून चालले असे, ठीक आहे, तुम्ही रस्त्यावरून चालले आणि कोणीतरी माणूस आला एक, ठीक आहे, कोणीतरी आला तुमच्याकडे, तुमच्या गड्यावर ठेवला चाकू आणि म्हटलं मोबाईल आणि घड्याळ दे, तर तुम्ही देऊन द्याल ना त्याला? बस असा आहे, जबरदस्तीचा कार्यक्रम हा। या हाइड्रोजन की इच्छा नहीं है देने की, हाइड्रोजन की इच्छा बिल्कुल नहीं है देने की, लेकिन वो क्लोरीन जो है वो जबरदस्ती से ले रहा है खींच के, समजलं बोलणं? अशासारखी गोष्ट आहे। तर म्हणून मग एकाचा अशा याच्यामध्ये तुमचा काय झाला रे, तुमची घडी गेली, मोबाईल गेला, म्हणजे तुमचा काय झाला? लॉस।
आणि त्या चोराचा काय झाला? प्रॉफिट. हा, असंच आहे ते. म्हणून मग ज्याचा लॉस त्याच्यावर पॉझिटिव्ह आणि ज्याला गेन करायला मिळते त्याच्यावर निगेटिव्ह. म्हणजे इथं काय बनले? अपोजिट आयन्स बनले. पहा, अपोजिट आयन्स तयार झाले इथे. ओके. अरे बाबा, अपोजिट आयन म्हणजे पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस तयार झाले ना. हो सर. हा, पॉझिटिव्ह निगेटिव्ह चार्जेस म्हणजे अपोजिट आयन्स. ठीक आहे. मग आता हे जे ब्रेकिंग आहे हे सारखं आहे की इक्वल आहे की अनइक्वल आहे रे? म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन अनइक्वल आहे, म्हणून ते अनसिमेट्रिकल झालं. अनसिमेट्रिकल म्हणजे अनइक्वल. अनसिमेट्रिकल ब्रेकिंग ऑफ कोणाचं? सिंगल कोवॅलंट बॉन्ड. Unsymmetrical breaking of single covalent bond in such a way that, हे बघ कसं लिहिलं, इन सच. अवे नाही आहे तो, असं नाही आहे. अवेगळा वेगवेगळा आहे, एवढं लक्षात ठेव जा. ठीक आहे. इन सच अ वे दॅट वन ऑफ द partner atom get both electrons. One of the partner atom get both electrons and form opposite charged ions and form opposite charge ions. Okay, it is called as heterolytic fission. It is called as heterolytic fission. झालं? झोपले का रे? नाही सर. हा, मला वाटलं झोपले का. या लागते घरी पाणी टाकाल तोंडावर. काही काही तर असे बोलत नाही, बिलकुल मस्त रेटून बसले असं शाही. बोला, उत्तर सांगा. बोललं तर बरं राहील. असं आपापसात नाही, माझ्यासोबत बोला. उत्तर सांगा, आन्सर सांगा. ऍक्टिव्ह राहा, ऍक्टिव्ह. इनॅक्टिव्ह राहून काही फायदा नाही आहे. झालं? हा, अनसिमेट्रिकल ब्रेकिंग आहे. इकडे लक्ष द्या, माझ्याकडे लक्ष द्या. ए अँड बी ऍटम्स आर जॉईंड बाय द सिंगल कोव्हॅलंट बॉन्ड. ठीक आहे. बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे ए पेक्षा. बी ची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे कोणापेक्षा? ए. म्हणून बी आपल्या इकडे दोन्ही इलेक्ट्रॉन घेऊन घेते. एचा झाला लॉस म्हणून पॉझिटिव्ह, बीचा झाला फायदा म्हणून निगेटिव्ह. मग आता हे जे ब्रेकिंग आहे सिमेट्रिकल आहे काय? सारखं सारखं आहे काय? याला मिळाला एचा इलेक्ट्रॉन ए ला मिळाला आणि बीचा इलेक्ट्रॉन बी ला मिळाला, असं झालं काय? असं नाही झालं. म्हणून जे ब्रेकिंग आहे ते अनसिमेट्रिकल आहे, अनइक्वल आहे. Unsymmetrical breaking of single covalent bond in such a way that one of the partner atom get both electron. एकच पार्टनर, हा एक पार्टनर आहे, हा एक पार्टनर आहे. दोन्ही इलेक्ट्रॉन एकच घेऊन घेतो, एकटाच घेऊन घेतो. दुसऱ्याला म्हणते ठेंगा. समजलं काय? दुसऱ्याला काय म्हणते? ठेंगा म्हणते, ठेंगा. म्हणून unsymmetrical breaking of single covalent bond in such a way that one of the partner atom get both electron, both म्हणजे दोन्ही इलेक्ट्रॉन and form opposite charge ion. त्याच्यामुळं काय म्हणते? एकाचा पॉझिटिव्ह एकाचा निगेटिव्ह, म्हणून ते झालं अपोजिट चार्ज आयन. इज कॉल्ड ॲज हेट्रोलिटिक फिजन. त्याला म्हटलं जाते
हेट्रोलिटिक फिजन लिहा खाली. फॉर एक्झाम्पल ए बी. ठीक आहे. आता दोन्ही इलेक्ट्रॉन चालले कोणाकडे? याच्याकडे. बरोबर आहे. आणि म्हणून ए चा झाला पॉझिटिव्ह, बी चा झाला निगेटिव्ह. पॉझिटिव्ह आयनला काय म्हणतात? कटायन. हा, शाबाश, गुड. आणि याला अनायन. गुड, शाबाश, व्हेरी गुड. आला. आता एक एक्झाम्पल देऊ आपण मस्त त्याला, चांगलं वालं. हे चालले सगळेचे सगळे कोणाकडे? क्लोरीनकडे. हायड्रोजनचा पॉझिटिव्ह आणि क्लोरीनचा निगेटिव्ह बनला. म्हणून खाली लिहा, धिस फिजन टेक्स प्लेस when bonded atoms having, बोला, वाक्य कंप्लीट करा, सेंटेन्स कंप्लीट करा. हॅव्हिंग, पटकन. इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स. having लार्ज चार्ज. large electronegativity difference. पटलं काय? किती वेळ रे स्वराज फार आहे? बर, चला, भरपूर आहे, म्हणजे अधिक एक टॉपिक होऊन जाते चांगला. चला, हे कम्प्लीट करा. खूप महत्वाचे टॉपिक आहे हे. म्हणजे याचं तुम्हाला वर्षभर काम, बेसिक गोष्टी म्हणतो ना आपण, बेसिक. जसं बा मॅथ्स जर करायचं असेल चांगलं तर टेबल पाठ पाहिजे. टेबल ही बेसिक गोष्ट आहे. बरोबर आहे की नाही? बस तसंच केमिस्ट्रीत हे आहे. खूप महत्वाचे. इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी तर इतके वेळा येणार आहे तुम्हाला. हर रोज इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी का काम करता है, असं समजलं तुम लोग. हे कम्प्लीट झालं की मला तुम्हाला खूप ऑर्गॅनिक केमिस्ट्री शिकवायचं आहे एकदम बढिया प्रकारे. तर लवकर करा हे. निपटावर पटपट हायब्रिडायझेशन शिकवून देतो फास्ट मध्ये, आणि मग समोर चालले तू. बोलू काय, झालं का रे? झालं सर. अंजनगाव वालीच्या मुली, हा, समजून आलं बेटा तुम्हाला? तुला समजलं रे अंबाडकर? येस सर. अंबाडकर, गायब झाला काय? यस सर. समजलं का रे? अरे समजलं काय? हो सर. नाही, ते आंबाडकरची गोष्ट करून आली. अटकत आहे सर आवाज. बरं, ठीक आहे. सो आता आपल्याला दोन मी तुम्हाला इफेक्ट सांगून देतो. ठीक आहे. महत्वाचे कन्सेप्ट आहे. इंडक्टिव्ह इफेक्ट आणि दुसरा इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट. ठीक आहे. आता इंडक्टिव्ह इफेक्ट काय असते पहा, इकडे लक्ष द्या. आता समजा अशी एक चेन आहे, हे सगळे कार्बन आहे. ठीक आहे. आता बघ कसं असते की हा जो क्लोरीन आहे, क्लोरीन जो है, ठीक है, क्लोरीन की इलेक्ट्रोनिगेटिविटी इज हायर देन द कार्बन. क्लोरीन हैविंग हायर इलेक्ट्रोनिगेटिविटी देन कार्बन. इसीलिए क्या होता है कि क्लोरीन पुल दिस इलेक्ट्रॉन टुवर्ड्स इटसेल्फ. क्लोरीन पुल दिस इलेक्ट्रॉन पेयर टुवर्ड्स इटसेल्फ. याची इलेक्ट्रोनिगेटिविटी जास्त आहे, म्हणून क्लोरीन ही बॉन्ड पेयर काय करते, स्वतःकडे ओढते, घेऊन नाही जात. लेके नहीं जा रहा हो, सिर्फ वो खींच रहा है अपने तरफ, फक्त ओढत आहे आपल्याकडे तो. लक्षात. म्हणून नॅचरली काय होईल रे, याच्यावर काय होईल सांगा बरं मला, कोणता चार्ज येईल? डेल पॉझिटिव्ह. या क्लोरीनवर डेल निगेटिव्ह. हा, डेल निगेटिव्ह, कारण की फायदा आहे ना त्याचा, त्यानं ओढलं ना स्वतःकडे, म्हणून डेल निगेटिव्ह. आणि या कार्बनवर
डेल पॉझिटिव्ह. Del positive. डेल पॉझिटिव्ह. पॉझिटिव्ह. हा, आता जमलं कोणाचं तरी. तर डेल पॉजिटिव. आता पहा, अभी इसमें क्या हुआ, अच्छे सुनो. इसमें ये क्लोरीन ने जबरदस्ती से इलेक्ट्रॉन खींच लिया इस कार्बन का, और इसीलिए क्या हो रहा है कि बेचारे कार्बन का नुकसान हो गया. ठीक है. और इस कार्बन का नुकसान होने के कारण अब ये वाला जो कार्बन है ना दूसरा, ये क्या करता है, खुद होके स्वतःहून अपनी पेयर जो है ना वो कार्बन की तरफ थोड़ी सी शिफ्ट कर देता है, ये वाले कार्बन की तरफ, ताकि उसका नुकसान क्या हो सके, थोडासा बेअर हो सके. त्याचं नुकसान थोडंसं कमी झालं पाहिजे. त्याचं नुकसान बेअर करण्याकरता तो स्वतःचं थोडंसं नुकसान करायला तयार आहे बिचारा. फिर इसके मतलब इस पे भी कौन सा चार्ज आएगा, डेल Del पॉझिटिव्ह. positive. डबल पॉझिटिव्ह लिहितो मी त्याच्यावर, डबल पॉझिटिव्ह. ठीक है, मैं अर्थ सांगतो. अब इसका जो लॉस हुआ जबरदस्ती से, उसको कम करने के लिए ये अपनी पेयर उसकी तरफ भेजता. ठीक आहे. आणि म्हणून इथं लिहितो मी आता ट्रिपल चार्ज काढतो, ट्रिपल डेल. आता इथं हे लक्षात ठेवायचं, हा जास्त ग्रेटर आहे, ये कम ग्रेटर आहे, और सबसे स्मॉल ये रहेगा. म्हणजे जरी ते चार्जेस वाढले असं दिसते आपल्याला, +2 +3, ते ह्या सिक्वेन्स आहे तो, हा सगळ्यात ग्रेट आहे, म्हणजे हा सगळ्यात जास्त आहे. ये 2 नंबर पे, ये 3 नंबर पे. लक्षात. हो सर. हा, तर इथं आपल्याला कसं वाटते, जनरल मध्ये कसं असते, आपण जनरल मध्ये असं उलट कन्सिडर करतो, असं कन्सिडर करतो जनरल मध्ये. होते की नाही असं, असं नाही आहे, हे असं आहे. आता मला सांगा, सपोज, ऐका, बरोबर आहे का, आता समजा सपोज माझं काहीतरी नुकसान झालं. ठीक आहे, माझं काहीतरी नुकसान झालं. आता ते नुकसान झाल्यानंतर मग समजा माझा भाऊ आहे किंवा आणखी कोणी आहे, माझं रिलेटिव्ह आहे, कोणी आहे, त्यांनी म्हटलं अरे यार खूप मोठं नुकसान झालं, म्हणून मला ते मदत केली थोडी थोडी. तर मला माझं जेवढं नुकसान झालं ते सगळीची सगळी मदत करतील का मला? ते नाही. नाही. नाही, त्यांच्या परीनं जेवढी होईल तेवढी थोड्या बहुत प्रमाणात करतील ना. की मदत म्हणजे असं नसते ना आपल्या घरचं विकटाक करून दुसऱ्याला देऊन देणे, असं असते का सांगा बरं? नाही. नाही. हा हा, तर म्हणून मग सगळ्यात जास्त जवळ कोणाला पोहोचणार, मला की माझ्या नातेवाईकांना? तुम्हाला. हा, तुम्हाला. तसंच असते ते. तर जास्त नुकसान होते ना, याचं मोठं नुकसान झालेलं, याला सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहे, म्हणून त्याचा पॉझिटिव्ह चार्ज सगळ्यात मोठा आहे. त्याला मदत करायला याने केली, म्हणून याचंही नुकसान आहे, पण थोडंसं आहे. मदत म्हणून केली, स्वतःहून केली. आलं लक्षात? जसं आपल्या याच्यात घडते माणसांमध्ये. मग याला विचारायला प्रॉब्लेम झाला म्हणून यांनी त्याला दिलं, चल बा मी पण बेअर करतो थोड्या बहुत प्रमाणात. आलं लक्षात? तर हा जो इफेक्ट असते ना, याला म्हणतात इंडक्टिव्ह इफेक्ट. याला काय म्हणतात? इंडक्टिव्ह इफेक्ट. आता याच्यात पण 2 प्रकार झाले. अब इसमें देखो 2 प्रकार हुए. 2 कौन से? कि एक क्लोरीन ऐसा है कि जिसने जबरदस्ती खींच लिया. क्लोरीन असा आहे की ज्यांनी जबरदस्तीने ते इलेक्ट्रॉन ओढले, आणि हे 2 कार्बन बिचारे असे आहे की ज्यांनी स्वतःहून याला दिले. क्लोरीन ऐसा है कि जिसने जबरदस्ती से खींच लिया, और ये 2 कार्बन ऐसे हैं कि जिन्होंने बिचारों ने खुद होके दिए. मतलब देखो किती टेंडन्सी बा माणसासारखी कशी असते. हा सेल्फिश आहे, हा नालायक आहे, हा घेऊन पडून चालला गेला, हा चोर आहे. आलं लक्षात? तर हा जबरदस्तीने त्रास देऊन राहिलेला आहे, नुकसान करून राहिलेला आहे, आणि हे 2 बिचारे त्याला मदत करत आहे. आहे की नाही आहे? हो सर. हो सर. हा, आता मला सांगा, आप मुझे बताओ की क्लोरीन, तुम्ही उत्तर द्यायचं फक्त, बस मी जेवढं म्हणते ते उत्तर द्यायचं. ये क्लोरीन जो है इसका नेचर तुम लोगों को निगेटिव्ह लगा की पॉझिटिव्ह लगा रे? क्लोरीन जर माणूस असता निगेटिव्ह. आणि Negative. त्याने जर असं केलं असतं तर क्लोरीनच्या कामाला तुम्ही चांगलं म्हटलं असतं की वाईट म्हटलं असतं? वाईट. वाईट. काम केलं त्यांनी, त्रास दिला दुसऱ्याला. बरोबर आहे की नाही? हो सर. हा, म्हणून हा जो इफेक्ट आहे ना, इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढणे किंवा आपल्याकडून दुसऱ्याला देणे, हा झाला इंडक्टिव इफेक्ट. देखो अच्छे सुनो, इलेक्ट्रॉन अपने तरफ खींचना या फिर अपने पास के खुद होके दूसरे को देना, इट इज अ इंडक्टिव इफेक्ट. बट क्लोरीन का काम जो है ना वो निगेटिव है, निगेटिव. दैट्स वाई इसका जो इफेक्ट है ना वो निगेटिव इंडक्टिव इफेक्ट है, निगेटिव इंडक्टिव इफेक्ट.
निगेटिव इंडक्टिव इफेक्ट है ये इसका क्लोरीन का। और ये 2 कार्बन ने जो किया वो अच्छा काम किया कि बुरा काम किया? कोणाचा माईक अच्छा. चालू आहे? अच्छा. हा, या 2नी केलेलं काम चांगलं की वाईट रे बाळांनो? चांगलं. चांगलं. पॉझिटिव्ह की निगेटिव्ह? पॉझिटिव्ह. हा, म्हणून हा इफेक्ट आहे पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. म्हणजे आता बा इंडक्टिव्ह इफेक्ट पण किती प्रकारचे असतात? देर आर 2 टाइप्स ऑफ इंडक्टिव्ह इफेक्ट, निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह इंडक्टिव्ह इफेक्ट. ओके, तो निगेटिव्ह हा इलेक्ट्रॉन ओढ़नारा, निगेटिव इंडक्टिव इफेक्ट जो रहता है वो इलेक्ट्रॉन अपनी तरफ खींचने वाला नेगेटिव इंडक्टिव इफेक्ट। और ये जो रहता है पॉजिटिव इंडक्टिव इफेक्ट मतलब खुद होके उसको क्या करना, मदद करना। इसमें पुल करना है, इलेक्ट्रॉन को पुल करना अपने तरफ, आणि इकडे पुश करणे आहे, ढकलणे दुसऱ्याकडे इलेक्ट्रॉन, पुल आणि पुश। यहाँ पे इलेक्ट्रॉन पुल होते हैं आणि इकडे इलेक्ट्रॉन पुश केले जातात समोरच्याकडे। आलं लक्षात? एवढा फरक आहे दोन शब्दांमध्ये। पुल म्हणजे ओढणे आणि पुश म्हणजे देणे, अपोजिट प्रोसेस झाल्या ना त्या। अरे हो की नाही? हा, म्हणून आता याच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो वगैरे वेदांत। हा, हॅलो। Yes. चला लिया, मी सांगतो तसंच लिया। डेफिनेशन आता मी पाहून राहिलो चांगली कुठे आहे म्हणून। थांबा एक मिनिट, आपल्या पुस्तकात आहे का? मला पोदेबराची डेफिनेशन चांगली गिरे, इंडक्टिव्ह इफेक्टची डेफिनेशन चांगल्या वर्ड्स मध्ये शोधायची आहे, बाकी काहीच नाही करायचं। 12वीचं पुस्तक आहे, सोप्या वर्ड मध्ये पाहिजे। बरं, मी माझ्याच वर्ड मध्ये लिहून देतो ना। Transmission of unequal sharing of bonding electron through the chain of atoms. ते नाही पाहिजे, ते कठीण शब्दात। बरं एक काम करा रे, मी तुम्हाला इंडक्टिव्ह इफेक्टचे माझ्याजवळ चांगले लिहिलेले आहेत जुन्या वहीमध्ये, त्याचे चांगल्या सोप्या वर्ड मध्ये डेफिनेशन्स आहेत ते चांगल्या, ठीक आहे। आता हे पुस्तकातलं, आता हे तर आपल्या नवीन पुस्तकातलं मला माहितच नाही कुठे आहेत, आणि त्याच्यावर पाहिलं मी नेटवर, त्याच्यावर कठीण शब्द आहेत ते, ठीक आहे। तर मी याची तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये चांगल्या सोप्या याच्यातल्या वर्डिंग मध्ये दोन्ही याच्या डेफिनेशन आणि इलेक्ट्रोमेरिक इफेक्ट अधिक एक, तो पण उद्याच्या सेशन मध्ये मी तुम्हाला चांगला लिहून देईन उद्याच्या बॅच मध्ये, चालेल? हो सर। इझी वर्ड मध्ये आहे, मस्त आहे। आता मी पाहिलं याच्यावर नेटवर ऍक्च्युअल फोन मध्ये, पण ते कठीण आहे, ते कामाची गोष्ट नाही, मग ते समजत नाही, लक्षात नाही येत। ते सोप्या वर्ड मध्ये आहे, ते माझ्या आता आठवून नाही राहिलं, ते रिकॉल नाही होऊन राहिलेलं आहे। तर हे उद्याला मी तुम्हाला चांगल्या भाषेत लिहून देतो, चालेल? हो सर. चला, ओके, चला, हो, बाय। सर.